हो यड्रावकर गटाने काम केलेत कारण की सत्तेत त्यांनी जाईल. लोक आता इथं तरी साहेबांच्याच मागे राहणार. निवडून येणारा उमेदवार हा काम करणारा पाहिजे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ 9 कोटी 10 कोटीची कामं प्रत्येक गावामध्ये झालेली आहेत. कामं काय झाल्यात की यड्रावकर पुन्हा जोर आहे इकडे. पटसाल छापर आहे. भागाचा विकास आमदारांनी मस्त केला. अपक्ष ऐकले त्यांनी देखील भरपूर काम केलं. यड्रावकरांनी काम केलं त्याच्या पाठीशी राहणार. हा राहणार विकासाला प्रायोरिटी असणार आहे. यड्रावकर टिकणार काय त्यावर? 100% टिकणार. काय नाही म्हणलं सर काम इकडे त्यांची. शक्यच नाही. कोण म्हणलं तरी ते आम्हाला पटायला नको. आमदारच काम आहे ते मोठं काम. नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाला आता खऱ्या अर्थानं प्रारंभ झालाय, कारण प्रचारानं गती घेतलेली आहे. उमेदवारांच्या सभा बैठका सुरू आहेत. गावोगावी वेगवेगळ्या प्रकारच्या जोडण्या उमेदवारांच्या सुरू आहेत. आणि मग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे मी जाणून घेण्यासाठी सध्या आलेलो आहे शिरोळ तालुक्यातल्या आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील कवटे गोलंद या गावामध्ये. आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत. या मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर सर्वसाधारण हे आरक्षण जिल्हा परिषदेसाठी आहे. शिरोळ तालुक्यातला हा एकमेव मतदारसंघ आहे की जिथं सर्वसाधारण आरक्षण आहे. त्यामुळे या मतदारसंघातली लढत ही नेमकी कशी होणार, कुणाचा जोर या मतदारसंघात आहे, कुणाचं पारडं जड आहे, ते आपण इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेऊया. प्रचार जोरात आहे नाही आहे की कुणावर जोरात आहे काय सांगता येत नाही. काय काय जोरात कोण तिघे दादाभाई पटेल आहे आणि परशान शापुरे. त्यात कोण बाजी मारत ते सांगता येणार नाही. कामं काय झालं का तुमच्या गावात? कामं काय झाल्यात की यड्रावकर काय केलं? केल्यात की कामं भरपूर. काय काय केलं? काय गावातलं घाटचं काम करायला चालू केल्यात. रस्ते सगळं झाले. आता प्रचारात जोर कोणाचा आहे? आता कोण बाजी मारेल सांगता येणार नाही ना. निवडणुका चालू वाजा लागली जोरात इकडे. वाजणार की बघा, निवडणूक आल्या म्हटल्यानंतर कसा पाहिजे आपल्याला निवडलेला उमेदवार? चांगला होतकरू असावा आणि चांगला असावा. हा, शेतीसाठी चांगला आणि होतकर बघून लोक निवडून देतील काय? देणार की हे बी पाहिजे. या भागातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल? विकास चांगला झालाय का आपल्या गावात? 7 खेड्यात चांगला झाला. काय काय झालं विकास कामं? रस्ते वाढलेले आहेत. तर ठिकाणी बरंच दिसते थोडस चांगलंच आहे. कुणाच्या माध्यमातून झालं विकास कामं? विकास कामं कुणाच्या माध्यमातून झालं? भाजप पडलं. कोण आहे? कुठल्या नेत्यांनी केलं भाजपच्या? भाजपच्या कुठल्या नेत्यांनी केलं? प्रशांत शापुरे आता त्यानं यड्रावकर केलंय. अपक्ष ऐकले त्यांनी देखील भरपूर काम केलं. यड्रावकरांनी काय काय केलं? काय ते घाट बनवल्यात, त्यानंतर रस्ता भरपूर, खालचा रस्ता झाला, वरचा रस्ता झाला. झालं काय करू? झाला नुसतं कागदावर आहे? नाही झालं. आता मग आता लोक मतदान करताना तुम्ही आता यड्रावकरांनी कामं केलं म्हणलंय, पण लोक मतदान करताना काय बघणार? हेच की कामं बघणार. कामं बघणार. काम केलं त्याच्या पाठीशी राहणार. हा राहणार पक्का राहणार. आता पक्ष बघणार, माणूस बघणार का नेता बघणार? लोक नाही काम बघणार. काम बघणार. पहिला सांगितलं तुम्हाला काम बघणार. पारडं कोणाचं वाटतंय? हा ते काय सांगता येत नाही. आम्ही मज म्हणालोय, मी एकटा झालो, हे नाही झालं, ते नाही झालं, तर उद्या ऍक्टिव्ह नाही टाकला तर आम्ही काय त्याला पाडणार आहे? काय सांगालो या मतदारसंघात ही तिरंगी लढत आहेत. एकीकडे स्वाभिमानी काँग्रेस शिवसेना एका बाजूला आहेत, एकीकडे यड्रावकर गट आहे, एकीकडे भाजप आहे. तिन्ही उमेदवार वेगवेगळे आहेत. पारडं कोणाचं वाटते? तसं काय लोकमत आहे ते काय काय सांगता येत नाही. एकंदरीत प्रचार कोणाच जोरात आहे? तिघांचीच पण आहे. पण आहे. आता लोक निवडून देताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? काय विकास काम विकास काम झालेली का होणार आहे? होणार आहे म्हणजे प्रस्तावित आहेत ते, झालेली? त्यांनी सांगायला आलं त्याच्यावर झालेली झालेली बघणार की झालेली आहेत का कामं? आहेत. काय काय झालं? रस्ते झाल्यात, पाणी पुरवठा योजना झाल्या, हा. शाळा रंगरंगोटी झाल्या, कोणी केलं? आमदार खासदार आता उमेदवार कसा पाहिजे निवडून येणार? प्रामाणिक प्रामाणिक पाहिजे. प्रामाणिक आहे तसं वाटतं. जनतेचे काम करणारे उमेदवार आहेत प्रामाणिक. सध्या तर हास्य. काय निवडणुकीचा प्रचार काय म्हणतोय? आम्ही तिकडे काय जास्त ये नाही आमच्याकडे. नाही एवढं लक्ष नाही. तर बऱ्याच वर्षातून निवडणुका लागल्या होता, 9-10 वर्षात. पण आपलं हे वेगळं ते वेगळं, त्यामुळे आम्ही काय जास्त हे करत नाही. कसा पाहिजे आपल्याला निवडून उमेदवार? तसं काय म्हणजे आहेत चांगले आहेत, त्यामुळे गोष्टी नाही काही नाही. तर निवडून येणारा जो उमेदवार आहे तो कसा पाहिजे आपल्याला? त्या गोष्टी जास्त आम्ही चर्चाच केली नाही. अजून त्यात इंटरेस्ट घेत नाही. आता उद्यापासून जायला लागेल मला, बघू आता काय होतं. विकास कामं काय झालं त्या भागात? कसं झालं माहिती का, मी या भागातला कमी आहे. आमचं तिकडे जायचं तालुका आहे. मतदान कुठं आहे? म्हणताना आत्ता जस्ट परवा करून घेतलं इथं. इकडं आहे ना, पण विकास कामं कधी दिसतात तुम्हाला इकडे? नाही बऱ्यापैकी झालेत की, चांगले झाले. चांगले? काय काय झालं? काय रस्ते बिस्ते व्यवस्थित झाले. आता पहिला रस्ता नव्हता एवढा,
आता झाली व्यवस्थित. कोणाच्या मताने झालं? ते जिल्हा परिषदकडनं झाल्यात किंवा यातनं झाल्यात, आमदारकडनं झाल्यात, झाले तर लोक आता मतदान करताना उमेदवारांना कुठल्या गोष्टीचा विचार करतील असं वाटतं? ते काय व्यवस्थित हे व्हायला पाहिजे की. हा? काय बघणार लोक मतदान करताना उमेदवाराला? म्हणजे कुठल्या पद्धतीनं काम करतो, व्यवस्थित काम करतो काय नाही हे बघूनच काम करतात. पारडं कोणाचं वाटतं इकडं? अजूनच कसं काय अजून अंदाज आला नाही. आणि त्यात ते करावरून काय वाटतं? प्रत्येक सगळ्या गाड्या फिरत्यात हे एवढं चालू आहे. अजून मी म्हणजे त्यात जास्त हे नाही आहे. इथं गोकुळ कुठला निवडणुका चालू झाल्या, जोर आहे की नाही? हो चालू झाल्यात की पंचायत समिती जिल्हा परिषद काय जोर? हो जोर आहे की. कोणा जोर आहे? जोर तसं काय सांगता येणार नाही की यड्रावकर गट बी आहे, गणपतदादा गटचे बी आणि बीजेपी असं तिघ वेगवेगळं लढा लागल्या. ती तिघांची ताकद वेगवेगळी लागणार हो. काय तिघांची ताकद वेगवेगळी लागणार. आणि सांगायचं म्हटलं तर जनतेच्या मनात म्हणजे जो काम करणारा म्हणजे नेता आहे त्याला निवडून देण्यासाठी लोक जरा जोर करतील. जोर करते. हा म्हणजे जो काम करणार आहे त्याच्या पाठीमागे उभा राहतील. आता काम करणारा नेता कोण आहे असं वाटते? हा तसं सांगू शकत नाही कारण की जनतेचं कामं झालं का? हो यड्रावकर गटाने काम केलेत कारण की सत्तेत त्यांनीच आहेत. त्यामुळे यड्रावकर गटाने कामं केलेली आहेत. नाही दादापासून बरेच कामं केले यड्रावकर. आता मग हे शिव पटेल ते दादा म्हणजे गणपतदादा गटाचे जे उमेदवार आहेत की नाही त्यांनी अजून सत्तेत आले नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या कामाची माहिती नाही पोचपावती नाही आहे. परत ते प्रशांत तापुरे ते बीजेपीच्या कडनं लढा लागला. त्याच्यामुळे त्यांचा बी म्हणजे काम करण्याचा अनुभव म्हणजे जनतेला नाही आहे. जे आता कसं आहे जर ह्यांना निवडून दिलं तर त्यांचं काम दिसणार आहे ना. आता सध्या कोणाचं काम दिसतंय दादेपाशीचं म्हणजे यड्रावकर गटाचं दिसतंय. म्हणजे तरी बी लोकांचे म्हणजे जनता काय करेल ते सांगता येत नाही. कसा पाहिजे मामा निवडणारा उमेदवार? निवडून येणारा उमेदवार हा काम करणारा पाहिजे. बरोबर आहे. आणि आता काम करणारा माणूस म्हणजे गेल्या 10 वर्षाच्या पाठीमागं दादेपाशा पाटील किंवा त्यांची पत्नी सदस्य म्हणून होत्या. त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये कामं त्यांनी आणलेली आहे. कोट्यावधीची कामं त्यांनी आणलेली आहेत. एकेका गावात 50 लाख 95 लाख 1 कोटीच्या आसपास त्यांनी कामं केली. अशा पद्धतीनं काम करणारा उमेदवार आपण निवडायचा आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ 9 कोटी 10 कोटीची कामं प्रत्येक गावामध्ये झालेली आहे. आणि त्यांच्या राजश्री शाहू आघाडीमध्ये दादेपाशा पटेल असतील, त्यानंतर फयाज अली पटेल असतील, त्यानंतर शिवकुमार किरीपळे, सारिका किरीपळे तिन्ही उमेदवार चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडलेले आहेत. काम करणारी मंडळी आहे. त्यांना आपण सगळ्यांनी मिळून निवडून द्यायचं आहे. कामं केल्यात असं म्हणताय, खरोखर कामं झालं तर त्यांचं कागदावरचे आहेत. नाही आता दिसतेच की आता प्रत्येक गावात गेल्यानंतर तुम्हाला कॉन्क्रीट रस्ते असतील, गटारे असतील, सांस्कृतिक हॉल असतील, त्यानंतर घाटाचं काम असेल. हे काय काम आता गावात फिरत असताना तुम्हाला दिसतातच. पण आता लोक मतदान करताना आता यड्रावकर साहेब आमदार आहेत आणि जिल्हा परिषदला पंचायत उमेदवार चेहरे वेगळे आहेत. लोक मतदान करताना नेता बघणार का खालीचा उमेदवार बघणार? नाही उमेदवार पण बघणार, नेता पण बघणार. कारण ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे की फंड आणायचं जर असेल तर वर सत्तेत माणूस असावा लागतो. आणि त्या माध्यमातून खाली जर सत्ता आपली असेल, पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये आपला माणूस असेल, वरती जर आमदार असेल तर विकास कामाचा भरपूर फायदा होतोय आपल्याला काम करायला. यड्रावकरांना विरोधकांचं आव्हान नसणार आहे का? निवडणूक पण त्यांचं आव्हान नसणारच. यड्रावकर टिकणार काय त्या आव्हानावर? 100% टिकणार. आता गेल्या 2-3 निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी तालुक्यातले बघितलंय. यड्रावकर विरुद्ध सगळे अशा पद्धतीचं चित्र होतं. तरी देखील त्यांना चॅलेंज स्वीकारून त्यांनी बाजी मारलीच की. उमेदवार सुद्धा विरोधातले तुल्यबळ आहेत. असणार उमेदवार तुल्यबळ असणार, त्या पद्धतीनं आपले उमेदवार तुल्यबळ असणार. शेवटी जनता म्हणजे कळून चुकलेला आहे की कोण उमेदवार काम करणार आहे त्याला निश्चितपणाने मतदान कर. काय सांगाल तुम्ही? मतदारसंघात लढत ही तिरंगी असणार आहे. तिरंगीच आहे. पारडे कुणा जर वाटते? पार्ट आता काय प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहेत चांगले आहेत. बघूया आता लोकांच्या मनात काय येते त्याच्याबरोबर करायचं. लोक कसा चेहरा स्वीकारणार? लोक चेहरा कुठला स्वीकारणार? म्हणजे समाजाचं काम करणारा लोकांचं तो पाहिजे. समाजाचं काम करणार. हा आता हे सगळे उमेदवार राहिले ते समाजाचं काम करणारे आहेत काय? ह्यात असणारच की. जो बाबा म्हणजे समाज म्हणा नाही तर हे काय लोकसंख्यात गोरगरिबांची जो कामं करतोय त्याला त्यांनी पसंत करणार. असं काम करणारा कुठला उमेदवार आहे यात? काम करणार म्हणजे आता कसं करणार? या अगोदरची काही नाही त्याची विकास काम काय झालं नाही तिथं? विकास कामं काय ती यड्रावकरांची झालेत की. झालं काय काय? आता रस्ता झाल्यात, झाल्या स्मशानभूमी झाल्या. लोक आता कोणाला स्वीकारणार? कामं करण्याला का कोणाला स्वीकारणार? कामं करण्याला स्वीकारणार. स्वीकारणार. पक्ष बघणार, नेता बघणार, काय बघणार? नाही पक्ष काय बघणार? बऱ्याच वर्षातून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका व्हायला लागल्यात.
आहे ना अगदी 9-10 वर्षातून काय चित्र आहे मतदारसंघात या? मतदारचे काय लोकमत पाहिजे की लोकमत पाहिजे कोणाचं? साहेबांचंच जास्त आहे ते कुठल्या? जळगावकर साहेबांचं का बरं? काम त्यांनी भरपूर केल्यात नाही काय केलं? रस्त्याच करतात आता स्मशानभूमीचं 2.5 कोटीचं आहेत काम ते हा. चालू आहे आता बर 15 दिवसात म्हणजे चालूच केलेत काम लगेच बर मुहूर्त केल्यावर बर व्यवस्थित आहे पूर्ण झालंय घर यात चालू आहे काम नुसता नारळ फोडलाय. नाही काम चालू आहे तर हा जोरकस काम चालू आहे काम चालू आहे. चालू आहे काम आता लोक काय बघणार निवडून येताना उमेदवाराला? नेता बघणार का खालचा उमेदवार बघणार? नेता बघणार काम करणारच बघणार किंवा आता काम करणार बघणार. होय पण कामं लोकांचं कसं कामं आहे? खरोखर झालं का नुसतं कागदावरचे आहेत? साहेबांचं कसं आहे तिथे गेलं की माणसाला परत लावून देत नाही त्यांनी बाकीच्यांचं कसं उद्या या परवा येत्या असं करतात लोक काय कामं नाही म्हणलं या भागात. कोण म्हणतंय काम नाहीत आमच्या कवट्याला तर आता साहेब आल्यापासून भरपूर झालेत काम पारडं कुणाचं वाटतंय मग तुम्हाला? आता काय ते हे लोकांवर नाही आता हा? तिरंगी लढत आहे. तिरंगी आहे की पारडं कुणाचं वाटतंय? आता काय सांगणार आम्ही कुणाच्या मागे राहतील लोक? लोक आता इथं तरी साहेबांच्याच मागे राहणार पण विरोधक सुद्धा तुल्यबळ आहेत. असणार की मग मग प्रत्येकात ते असते टिकणार काय साहेबांचं साहेब टिकणार टिकतील का ते? टिकणार की टिकणार. तर आता निवडणुका लागल्यात मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. हा? काय बऱ्याच वर्षानंतर निवडणुका लागल्यात. आता आपल्याला निवडून येणारा जो उमेदवार आहे ना तो कसा पाहिजे? तो चांगला काम करायला पाहिजे, चांगला पाहिजे उमेदवार. चांगला पाहिजे. होय, काम करायला पाहिजे. कोण कोण आहेत रिंगणात आता? तेवढं शापूर एक आहेत, पटेल एक आहेत, हम्म. 2 आहेत. 2 आहेत. हा. बरं. आणि आता लोक काय कोणाच्या मागे राहतील आता? बघू काय काय आता. पारडं कुणाचं वाटतंय? जरा 2 दिवसाला प्रचार चालू करून काय माहित नाही. बरं 2 दिवस झालं. 2-3 झालं आता. बरं. बघू कोणाचं. आता लोक काय करणार मतदान करताना? कुठल्या गोष्टीचा विचार करणार? पक्ष बघणार, नेता बघणार, काम बघणार? एक कामावरच की काम. कामावर? होय, कामावर काम मग काय झालं मग इकडे? झाल्यात आता बरंच पैकी झालं काम. बघू काय काय. काय काय झालं? रस्त्यात कामे केल्या, गटराचे काम केल्या. कोण? हे जिल्हा परिषद दादासाहेब पाटील आवडचे बरं. केलं, चांगलं काम केलं. बरोबर गेलं काय नुसतं कागदावरचे? हे खरोखर केलं. लोक म्हणलं नुसतं नारळ फोडल्यात काम काय केलं? हे केल्यात केल्यात केलं. केल्यात. बरं. कुठलं नमस्कार गाव? कवठे. कवठे गुलन बर काय करायचं झालं आता? काय नाही घराकडे चालले. रावड निवडणुका लागल्यात. हा. काय वातावरण आहे? जोर कुणाचं आहे? काय आता तर काय सांगता येत नाही. पुन्हा बघू की मोर कोणाचं काय होतंय. आता सांगता येत नाही. आता कसं सांगताय? आता पहिला दुसरा अजून दिसत नाही जोर. अजून काय नाही. बरं. येऊन चालल्यात कसा पाहिजे तुम्हाला निवडून येणारा उमेदवार? चांगला पाहिजे. गोरगरिबाचं असे महागाई आहे त्यात ही आलं तरी अवघड होते. बरं. आता जर चांगलं असलं तर बरं असते. बरं, मग चांगले उमेदवार राहिलेत काय? हा राहणार की चांगली राहील. बरं. आता कामं काय झालं तुमच्या भागातली? काम काय ह्याच्या अगोदर व्हायला लागल्यातच होत्यातच खरं हे महागाईमुळे जरा बाकी आहे. कामाचं याचं त्याचं काही तक्रार नाहीये. बरं. नुसतं हे महागाई एक गरीबाचं लगीन करायचं तर किती कसं करायचे? बरं. 1.5 लाख 2 लाख रुपये नुसतं एक तोळ्याला कपडे हे ते नामक चमक ते कुठं राहायचे? सगळं अवघड होते. आता इथं कुठल्या गटाचं पक्षाचं वर्चस्व आहे? निवडणुका लागल्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. हा, कोणाच जोर आहे इकडे? पटसाल शापूर आहे. जोर आहे. होय, जोर आहे. का बरं? माणूस चांगला आहे हो. चांगला आहे. होय. काय तर लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? आता काय बघू, आता काय लोकांच्या मतावर राहायचे का काय बघणार लोक मतदान करताना? काय बघणार कुठली म्हणजे गोष्ट बघणार? आता काय आम्ही तर आहे बघा. निवडणुका लागल्यात. पुन्हा जोर आहे. जोर अजून काय सांगता येत नाही. अजून 2 दिवसांत जोर सांगता येणार नाही. बरं. लोकांना आता कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार? मला काय माहिती कळत नाही त्यातलं बरं. त्यामुळे मी काय सांगू शकत नाही. काय दूध बोलणार? दूध आता आणायचं आहे. निवडणुका लागल्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. बऱ्याच वर्षातून निवडणुका लागल्या आहेत. कसा पाहिजे आपल्याला निवडून येणारा उमेदवार? उमेदवार कामाचा पाहिजे आणि चांगला पाहिजे आणि भ्रष्टाचारी नसावा. बरं. चांगला उमेदवार असला पाहिजे की आता कोण कसं कसं काय तिरंगी लढत आहे. हा? लढत काय आहे. कुणाचं पारडं जोर वाटते? तर पाडलं काय सांगता येत. अजून काय जड हे ते काय हे नाही. अजून लोकांचं काय माहित आहे काय मानसिकता फार बिकट आहे. कोण किती पैसे वाटणार आहे ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आता ह्या नेत्यांनी सगळं घडवून ठेवले. आता काय करायचं? जे घडलं पेरणार तेच उगवणार आहे. कोण कसं वाटणार त्याच्यावर अवलंबून राहील. गावचा भागाचा विकास काय झालाय काय? भागाचा विकास आमदारांनी मस्त केला. सोडा आपलं काम ठेवलं नाही आमदारांनी. काय काय केलं? सगळं कुठलं काय सांगशील ते करते. कुठलंही काम असू दे आमदारांचं. काय सांगा या समाजात कुठल्याही बी समाजाचं असू दे, समाजाचं असू दे, कुठल्या वैयक्तिक असू दे, एखादा रोड करायचा असू दे, मधला रोड असला तरी सुद्धा ते आम्ही करतो. थोडं थोडं करायचं काम चालू आहे. करतात चालू आहे. काय नाही म्हणलं खरं काम इकडे त्यांची? शक्यच नाही. कोण म्हणलं तरी ते आम्हाला पटायला नको. काय आमदारच काम आहे ते मोठं काम आहे. आता लोक मतदान करताना काय बघणार? आता आमदारच काम आहे म्हणतात पण लोक आता मतदान करताना नेता बघणार का खालचा उमेदवार बघणार? लोकांचं कसं आहे तुम्ही मानसिकता बिघडलेली आहे त्यामुळं
पैशावर सगळं अवलंबून आहे. कसा खेळ होतोय काय सांगता येत नाही. असं आहे. निवडणुका लागल्या बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या लक्ष आहे की नाही? आहे ना? काय वातावरण आहे मतदारसंघात? मतदारसंघामध्ये सर्वांचं वातावरण तसंच आहे, चांगलेच आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आपलं आया पटेल पण आहेत ना, ते देखील राष्ट्रीय काँग्रेसकडून राहिलेले आहेत. आणि कमळ या पक्षाकडून प्रशांत छापरे हे यांनी नेतृत्व करत आहेत. मग यांचं या दोघांचं तर जरा सध्या वातावरण चांगलं आहे. आणखीन आपले यड्रावकर साहेब देखील चांगलं त्यांचं म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यावरती त्यांनी एक नेता दिलेला आहे. तर त्यांनी देखील त्यांचं देखील कर्तृत्व चांगलं आहे, त्यांचं देखील आहे. ह्या तिघांच्या मध्ये कुणाचा तरी आपला नंबर येईल. तिरंगी लढत आहे तुम्ही म्हणालात. हा? पण आता एकंदरीत लोक उमेदवाराला मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतील? विकासाच्या दृष्टिकोनातून विकासाला प्रायोरिटी असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुढे भविष्यात आपली कामं होतील किंवा आपल्याला कुठल्याही आपल्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या भौतिक सुविधाची अडचणी काही येणार नाहीत अशा पद्धतीनं सारासार विचार करूनच मतदान केलं जाईल. म्हणजे मागे झालेला विकास बघतील, भविष्यातला विकासाचा लोक बघतील. मागे काय म्हणजे काय झाला काय विकास या भागात? विकास तर झालेला आहे, पण अजून विकास अपेक्षित आहे. अजून रस्त्यांची बऱ्याचशी दुरावस्था आहे. त्यानंतर अजून जाण्या येण्याचं दळणवळण आहे तो व्यवस्थित अजून व्हायला पाहिजे. त्यानंतर अजून यामध्ये जे भौतिक सुविधा जे सामान्य लोकांना जे गटारी वगैरे आहेत इथं आमच्या या भागामध्ये नाही आहेत. लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतील? पक्ष बघतील, नेता बघतील, माणूस बघतील, काय बघतील? आता यामध्ये सध्या पक्ष तर महत्वाचा आहेच, कारण पक्षाचा जर विचार आता यामध्ये सध्या थोडं माणूस बघूनच राजकारण मतदान वगैरे होणार आहे. कारण सध्या कसं झालंय की पक्षाचा नेता कोण आहे, नेता कोण उभारलेला आहे, कोण उमेदवार कोण आहे, तर उमेदवाराचं ते त्याची जात बघून किंवा ह्याच्याबरोबर अशा पद्धतीने मतदान होते. पण ते देखील बघितलं जाईल असं माझं मत आहे.